तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटण करणार आहोत। त्यासाठी 3 मोठे टोमॅटो मी इथे घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि 1 वाटी इथे मी काजूचे दाणे घेतले आहेत। त्याऐवजी तुम्ही अख्खे काजूसुद्धा वापरू शकता। त्यानंतर 1 चमचा धणे जिरे पावडर, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट पावडर, पाव चमचा इथे मी हळद घेतलेली आहे। अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचा बटर आणि 1 चमचा तेलामध्ये आपल्याला पनीरचे जे आपण काप करून घेतलेले आहेत ते आपल्याला छान मस्त असे रोस्ट करून घ्यायचे आहेत, म्हणजे शॅलो फ्राय करायचे आहेत। शॅलो फ्राय करत असताना आपल्याला अर्धा चमचा त्यामध्ये काश्मीरी लाल पावडर घालायची आहे, जेणेकरून त्याच्याने छान मस्त असा रंग येतो। तर मस्त असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला पनीरचे जे पीसेस आहेत ते मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत, शॅलो फ्रायच करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही ते पाहू शकता, छान मस्त आपला पनीर फ्राय करून झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि भाजीची फोडणी करायला घेऊया। तर फोडणीसाठी पुन्हा मी थोडासा बटर घातलेला आहे आणि 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये एक कांदा आहे तो बारीक चिरून छान मस्त परतून घ्यायचा आहे। आपल्याला कांदा छान पूर्ण असा स्मॅश होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। पेस्टसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायची आहे। परतून झाल्यानंतर आपल्याला आपण जी पेस्ट बनवली होती, जो मसाला तयार केला होता, तो आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे आणि हा मसाला आहे छान मस्त अगदी तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, छान मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी ॲडजस्ट करून घालू शकता। थोडे थिक हवं असेल त्याप्रमाणे, जसं पातळ हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये पाणी घालू शकता। पाणी घातल्यानंतर सुद्धा आपल्याला छान मस्त ही उकळी काढून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत। तर तुम्ही ते बघू शकता, मस्त थिक ग्रेव्ही झालेली आहे। आता ह्यामध्ये आपण पनीरचे जे आपण तुकडे शॅलो फ्राय केले होते ते घालायचे आहेत। वरून घालायची आहे कोथिंबीर, थोडीशी कसुरी मेथी, पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्यावर आपण घालणार आहोत मस्त असं फ्रेश क्रीम। तर इथे 4 टेबलस्पून जे छोटे आहेत ते मी इथे फ्रेश क्रीम घातलेले आहेत। मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा तेल सुटेपर्यंत भाजी अशीच ठेवायची आहे। वरून घालायचं आहे बटर आणि तुम्ही इथे बघू शकता, मस्त आपला रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला तयार झालेला आहे। तर तुम्ही हा जो पनीर बटर मसाला आहे छान मस्त रोटी किंवा नानसोबत सर्व करू शकता। तर मी ते नानसुद्धा घरीच बनवलेले आहे, त्याचीसुद्धा तुमच्यासोबत रेसिपी मी लवकरात लवकरच शेअर करणार आहे। तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।